एक म्हटलं खाऊन बघते काय आता बोलणार पोरांना. इथे पाहू शकतो. नमस्कार सर्वांना, प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत हलीमचे लाडू. तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी 2 तास ऑलिव्ह उमलत ठेवलेले पाण्यामध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. मी तर थोडे जास्तच घेतले. हा खोबरा आहे किसलेला. तुम्ही सुकाही खोबरा घेऊ शकता, ओलाही घेऊ शकता जसं तुम्हाला. आणि गूळ लागेल, तर गूळ बारीक करून घेते मी पहिलं. हे सगळं पहिलं आपलं प्रिपेअर करून ठेवायचं. तर हा आपला खोबरा थोडंसं गूळ आहे ते आता मी थोडं बारीक करून घेते. बारीक करून घेते. आता काय आहे, हलीममध्ये काय असतं, आयरन असतं खूप जास्त. त्यामुळे काय होतं, हिमोग्लोबिन वगैरे वाढायला खूप आपल्याला उपयुक्त असतं ते शरीरामध्ये. त्यामुळे ते हलीमचे लाडू शक्यतो खाल्ले पाहिजे, जास्त करून थंडीमध्ये. आणि जे प्रेग्नेंट वगैरे डिलिव्हरी नंतरलाही हलीमचे लाडू देतात, त्यामुळेच देतात. कारण त्याच्यामध्ये काय असतं, कॅल्शियम असतो, प्रोटीन असतो, ज्याने आपली हाडं आपली जी असतात ती मजबूत आणि ताकद त्यांना मिळते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, विटॅमिन ई असल्यामुळे केस आणि त्वचा हे एकदम मजबूत आणि चमकदार होतात. तर त्यामुळे हलीम कसा हा खाल्ला पाहिजे. इथे पाहू शकता गूळ आपलं रेडी झालं आहे. इकडे हलीम रेडी आहे, इकडे खोबरं रेडी आहे. आता पहिलं मी थोडंसं हे रोस्ट करेन खोबरं, ते बाजूला काढेन. त्यानंतरला मी गूळ टाकेन आणि गुळामध्ये मग आपले हलीम आणि खोबरं हे मग एकजीव करेन. तो पहिलेही कसं ओलं आहे ना खोबरं, आता त्याला थोडंसं मी थोडंसं ड्राय करेन, म्हणजे ते मॉइश्चर सगळं सोकून जाईल, म्हणजे आपले जास्त दिवस टिकतील लाडू. त्यासाठी तसेही जास्त दिवस राहत नाही, कारण एक खायला लागलं की ते मग खाऊशीच वाटतात. त्यामुळे मग आपलं जेवढे बनवाल तेवढेच कमी आहेत. तर लिमिटमध्येच खायचे असतात, कारण जास्त बघून कारण हलीम गरम असतं, तर जास्तही खाल्लं तरी ते आपली बॉडी वेगळं रिॲक्ट करू शकते. त्यामुळे मग लिमिटमध्येच खायचं. दिवसाला 1 लाडू खाल्ला तरी बस आहे. इथे मी खोबरं आहे ते थोडंसं तूप टाकणार आहे त्यात. आधी गाईचं तूप आहे, त्याच्यामध्ये मी खोबरं थोडंसं ड्राय रोस्ट करेन. 2 चमच घेतले. तर त्याच्यामध्ये हे आपलं खोबरं आहे जे काढलेलं, तूप छानपैकी गरम झाले. आता त्याच्यामध्ये आपण हे ओतून घेऊया. हे आपण थोडंसं भाजून परतून घेऊया त्याला. इकडे आमचं तनूचं तुम्हाला दाखवते, इकडे पाहू शकता. हे असतात आमचे तनूचे नखरे. हे चालतं जेव्हा मी कामं करत असते, मग हे आपण तेवढं आपलं आवरायचं. काय आता बोलणार पोरांना, काहीच बोलू शकत नाही. चला आपला खोबरा रेडी करूया. तिथे तुम्हाला दाखवते खोबरा आपला रोज झाली. मिक्स करून घ्या. सगळं मिक्स करून घेऊया आपण. खोबरं सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते हे नाही ना. आणि त्याच्यामध्ये मग आपण ते गूळ टाकूया. थोडंच टाकते, थोडंच टाकून जास्त लागलं तर मग घ्यायला.
आता हा खोबरा आहे तो अजून गुळामध्ये शिजेल चांगला. मस्तपैकी वास सुटलाय छान असा. थोडा वेळ मेल्ट होतो. आता इथे काय झालं, माझं थोडंसं गूळ कमी झालेलं. एकदम मला गोड जास्त खावत नाही, त्यामुळे मी गूळ कमी घेतलेलं. तुम्ही अजून जास्त गूळ घेऊ शकता. आणि तुम्हाला जे सफेद सफेद दिसते, कारण आपलं ओला खोबरा आहे त्यामुळे ते तसं दिसतंय. पण ते चुका खोबरा घेतला तर ते वेगळं होतं, थोडंसं असं ब्राउनिश कलर येतो खोबऱ्याला, त्यामुळे ते छान वाटतात. पण माझा थोडा गूळ मी कमी घेतलेला आहे. तुम्हाला जे गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण ॲड करू शकता. आता माझ्याकडे जास्त नव्हते वेगळे ड्रायफ्रूट्स घरी, त्यामुळे मी लगेच बनवायलाच घेतलेलं. जास्त प्रिपेरेशन काय केलं नव्हतं, त्यामुळे जेवढं साध्या सोप्यात जेवढं मला बनवता येईल तेवढं. तर इकडे आता मी काढून घेते. आता याच्यामध्ये आपण काढून घेऊया हे, कारण हे खूप गरम आहे, थोडंसं गरम गरमच वाळायचं. मलाही खूप आवडतात हलीमचे लाडू. मी जास्त नाही बनवत, कारण ते एकदा खायला लागलं की मग चवच सुटते सारखं सारखं खायचं. त्यामुळे मग जास्त बनवलं तर मग ते भरपूर खाल्ले जातात. त्यामुळे थोडं थोडंच बनवते टायमाने, म्हणजे तेवढं आपल्या बॉडीला पण रेस्ट मिळतं. नाहीतर आहे म्हणून आपलं बनवत जायचं असं नाही आहे. चांगलं आहे म्हणून जास्त पण खायचं नसतं. त्यामुळे नेमकेच बनवायचे, जेवढे आपल्या घरामध्ये माणसं असतील त्याप्रमाणे. आता माझ्या तर आम्ही 3घच आहोत सध्या तरी घरी, त्यामुळे मग 3घांसाठीच. कारण ही प्ले रेडी झाली, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी लाडू. हे नरम आहेत थोडे, पण नंतरला जसे थंड होत जाणार तसं एकदम व्यवस्थित. आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जरूर ट्राय करा. आणि इथं आमची तनू मध्ये माझ्या व्हिडिओ बनवताना मस्ती करते माझ्याबरोबर, पाहू शकता. काय करते तू? मग असं हाय करते. मग कर हाय. असं हाय करतात की असं हाय करतात? तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडली तर लाईक करा, आणि असेच ब्लॉग नेहमी पाहत राहा. तर इकडे आपली रेडी झाली आहे सर्व. तर चला. तर मी इथे एका डब्यामध्ये हे पॅक करणार आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवणार. तर मला थंड लाडू खायला खूप मस्त वाटतो हा हलीमचा, तुम्ही पाहू शकता. म्हटलं एक ट्राय करून बघूया. तिथं मी ट्राय करून बघते. मस्त. आता चव लागली तर सारखं खाऊसं वाटेल, त्याने एक म्हटलं खाऊन बघते.